हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्लिब्रियम सायन्स. आपण बघत होतो हाऊ टू कॅल्क्युलेट द मॅन्टिसा आणि आज आपण बघणार आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द मॅन्टिसा इफ द नंबर इज गिव्हन इन 0 पॉइंट फॉर्म. बघा आता 0 पॉइंट फॉर्म मध्ये नंबर गिव्हन आहे आणि जर आपल्याला याचा कॅल्क्युलेट करायचा मॅन्टिसा तर आपल्याला ह्याची झिरोज गिव्हन आहे, याला कन्सिडर करायचे नाही, आपल्याला कन्सिडर करायचे ओनली नंबर्स. सो बघा पुन्हा नंबर 4 डिजिट मध्ये घेऊन याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. 4 डिजिट मध्ये घेऊन 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करा. फर्स्ट पार्ट असेल 2 नंबरचा, फर्स्ट पार्ट 2 नंबरचा, त्यानंतर 1 1 नंबर, त्यानंतर 2 नंबर 1 1, 2 नंबर्स, त्यानंतर 1 1 नंबर. सो झिरोज आपल्याला कन्सिडर करायचे नाही आहे, आपल्याला कन्सिडर करायचे ओनली नंबर्स जे आपल्याला गिव्हन आहे. आणि 4 डिजिट मध्ये नंबर गिव्हन आहे तर आपल्याला फर्स्ट पार्ट 2 नंबरचा, त्यानंतर 1 1 असे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. सो फर्स्ट पार्ट आला 2 नंबरचा, त्यानंतर 1 1 नंबरचे 2 पार्ट्स, असे 3 पार्ट्स मध्ये आपण नंबर डिवाइड केला आणि यानंतर आपण कॅल्क्युलेट करू याचा मॅन्टिसा सिमिलरली जसं आपण कॅल्क्युलेट केलाय आधी सुद्धा 4 डिजिट नंबरचा. सो मॅन्टिसा कॅल्क्युलेट करताना पुन्हा बघा व्हर्टिकली आपल्याला बघावं लागेल 62. व्हर्टिकली 62 बघितल्यानंतर हॉरिझॉन्टली आपल्याला जावं लागेल 3 पर्यंत. हॉरिझॉन्टली 3 पर्यंत गेल्यानंतर 4 मध्ये बघावं लागेल आपल्याला मेन डिफरन्स. सो 4 डिजिट नंबर असेल तर बघू शकता तुम्ही 4 डिजिट नंबर साठी फर्स्ट जो पार्ट आपण घेतलेला आहे तो आपल्याला बघावा लागेल व्हर्टिकली. फर्स्ट पार्ट आपण बघू व्हर्टिकली, त्यानंतर आपल्याला जावं लागेल हॉरिझॉन्टली जो सेकंड पार्ट आहे तोपर्यंत. सेकंड पार्ट आपला 3, तर 3 पर्यंत आपण जाऊ हॉरिझॉन्टली आणि त्यानंतर 4 आहे तर 4 मध्ये पुन्हा हॉरिझॉन्टली जाऊन मेन डिफरन्स मध्ये बघावं लागेल थर्ड पार्ट बघायचा मेन डिफरन्स मध्ये, सेकंड पार्ट बघायचा आपला हॉरिझॉन्टल लाईनवर आणि फर्स्ट पार्ट बघायचा आपला व्हर्टिकल लाईनवर. सो बघू शकता तुम्ही 62 असेल आणि 62 चा आपल्याला बघायचा आहे 62 3 मध्ये आणि 4 मध्ये मेन डिफरन्स. सो 62 3 मध्ये जर बघितला तर आपला आन्सर असेल 62 चा 3 मध्ये 7945 हे आपला आन्सर असेल 62 चा 3 मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला बघावं लागेल 4 मध्ये मेन डिफरन्स, दॅट इज 4 मध्ये मेन डिफरन्स असेल आपला 3. 4 मध्ये आपला मेन डिफरन्स असेल 3 आणि मेन डिफरन्स आपल्याला करावा लागेल ऍड. सो 7945 प्लस 3 दॅट इज 7948. आन्सर असेल 7948. आता कुठल्याही पॉईंटचा किंवा झिरोचा विचार न करता याला द्यायचा आपल्याला 0.7948. सिमिलरली आपल्याला बघावं लागेल 56 चा 7 मध्ये. सो बघू शकता 56 असेल, हॉरिझॉन्टली आपल्याला जायचं आहे आता 7 पर्यंत. बघू शकता हॉरिझॉन्टली आपल्याला जायचं आहे 7 पर्यंत आणि 7 मध्ये आपल्याला बघावं लागेल, त्यानंतर 3 मध्ये बघावं लागेल आपल्याला मेन डिफरन्स. बघू शकता 3 मध्ये बघू आपण मेन डिफरन्स. सो 56 चा 7 मध्ये बघायचं असेल तर बघू शकता 56 चा 7 मध्ये असेल 7536 हा नंबर आलेला आहे 7536. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेन डिफरन्स आपल्याला बघायचा आहे 56 चा 7 मध्ये बघितल्यानंतर 3 मध्ये मेन डिफरन्स. सो 3 मध्ये मेन डिफरन्स असेल 2. पुन्हा मेन डिफरन्स करायचा ऍड, मेन डिफरन्स ऍड केला तर होऊन जाईल 7538 दॅट इज 0.7538. पॉईंटचा विचार न करता 0 पॉईंट लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 27 चा 3 मध्ये. बघू शकता 27 चा 3 मध्ये 4 मध्ये मेन डिफरन्स. 27 चा 3 मध्ये, त्यानंतर आपल्याला मेन डिफरन्स बघायचा आहे 4 मध्ये. बघायचा आहे 27 चा 3 मध्ये नंबर असेल 4362 नंतर आपल्याला मेन डिफरन्स बघू शकता तुम्ही 4 मध्ये बघायचा आहे. मेन डिफरन्स असेल 4 मध्ये दॅट इज 6. मेन डिफरन्स 4 मध्ये असेल 6 आणि 4362 मध्ये 6 ऍड केल्यानंतर आपला आन्सर असेल 0 पॉईंट लिहायचा आन्सर मध्ये 4368. सो आपला आन्सर आला 0.4368. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 57 मध्ये 6, 2 मध्ये मेन डिफरन्स. बघू शकता तुम्ही 4 डिजिट नंबर आहे. फर्स्ट डिजिट आपण बघू व्हर्टिकली, फर्स्ट जो पार्ट आहे तो बघू आपण व्हर्टिकली, सेकंड पार्ट आपण पुन्हा हॉरिझॉन्टली आणि थर्ड पार्ट बघू मेन डिफरन्स मध्ये. सो 57 चा बघू शकता तुम्ही 57 चा बघायचं आपल्याला 6 मध्ये. 57 चा 6 मध्ये असेल बघू शकता 7604. सो 57 चा 6 मध्ये असेल 7604 इतकं असेल 57 चा 6 मध्ये. त्यानंतर 2 मध्ये मेन डिफरन्स असेल 2 मध्ये मेन डिफरन्स जर बघितला तर तो असेल 2 आणि 7606. बघू शकता 7606 अशा प्रकारे आपलं असेल आन्सर. पुन्हा बघा 0.07823 आहे पण झिरोज कन्सिडर करायचे नाही आहे. 78 चा 2 मध्ये बघायचा आहे. बघू शकता 78 चा बघायचा आपल्याला 2 मध्ये, 3 मध्ये असेल मेन डिफरन्स. सो 78 चा 2 मध्ये बघू शकता 78 चा 2 मध्ये बघितला तर 8932. बघू शकता 78 चा 2 मध्ये दॅट इज 89
32 आपला आन्सर असेल 8932 आणि त्यानंतर आपल्याला बघावं लागेल मेन डिफरन्स आणि मेन डिफरन्स असेल आपला 3 मध्ये आणि 3 मध्ये मेन डिफरन्स जर बघितला तर तो असेल आपला 2 मेन डिफरन्स आलेला आहे 2 सॉरी मेन डिफरन्स आलेला आहे आपला 2 8932 प्लस 2 दॅट इज 8934 आणि आन्सर लिहावा लागेल आपल्याला 0 पॉईंट करून. सो अशा प्रकारे फाइंड करू शकतो 0 पॉईंटचे आपण मॅन्टिसा. सो यानंतर आपण बघू 3 डिजिट साठी, यानंतर आपण बघू 2 डिजिट साठी आणि 1 डिजिट साठी. बघू शकता